जगामध्ये जीवन जगत असताना खूपच असे प्रॅक्टिकली आपण त्याचा विचार करू शकतो. आणि ज्या परिस्थिती सध्या जगामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या आहेत, ज्या परिस्थितीमध्ये जग जात आहे, लोक जीवन जगत आहेत, विश्वासणारे तसेच अविश्वासणारे लोक देखील त्या परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात. आणि त्यासाठी जे आहे आपण जुन्या करारामधून जर पुस्तक पाहिलं तर विलाप गीत हे जे प्रचलित असं पुस्तक आहे. आणि तो जो संपूर्ण पुस्तक आहे 5 अध्याय त्याच्यामध्ये आहेत. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की शोकगीत या स्वरूपामध्ये जे आहे हे संपूर्ण जे आहे पुस्तक लिहिण्यात आलेलं होतं. ज्यावेळेस यरुशलेम शहराचे जे आहे, ज्यावेळेस पाडण्यात आलं, ज्यावेळेस मंदिर पाडण्यात आलं आणि अत्यंत एक वेगळ्या परिस्थितीमध्ये त्या ज्या यरुशलेम नगराची जी आहे परिस्थिती झालेली होती. सर्व लोक त्या ठिकाणी दुःखी होते, रडत होते, वेदनेमध्ये होते. आणि त्याच वेळेस जो आहे इर्मया भविष्यवादी जो आहे तो त्या ठिकाणी त्याचं वर्णन, संपूर्ण वर्णन आपल्याला ह्या विलाप गीत ह्या पुस्तकामध्ये करताना आपल्याला पाहावयास भेटतो. आणि आपण जर का पाहिलं तर दुःख, अश्रू आणि संकटाच्या काळातील हे जे आहे पुस्तक इर्मया संदेष्टा यांनी लिहून ठेवलं आहे. नाशामुळे अत्यंत दुःखी त्यावेळेस सर्व लोक त्यावेळेस झालेले होते. सर्वत्र निराशा, दुःख आणि विनाश होता आजूबाजूला. परंतु अशा अ, अंधाराच्या समयी किंवा ज्यावेळेस काही दिसत नाही, अशा समयी या 5 अध्यायांमधून विशेष करून एक वचन जे आहे देवबाप्पाने मला दाखवलं ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो या गोष्टीचा. आणि अत्यंत आशादायी हे वचन आपल्या सर्वांसाठी आहे. आणि ते वचन असं आहे की जर आपण तिसरा अध्याय पाहिला विलाप गीत या पुस्तकाचा तिसरा अध्याय आणि 21 ते जे 26 ही जी 5 वचनं आहेत हे अत्यंत आशादायी अशी वचनं आहेत. आणि एक नवीन ऊर्जा आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये जगत असताना किंवा कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये जर आपण जात असलो तरी त्यावेळेस ही जी वचनं आहेत आपल्याला नक्कीच देवाच्या जवळ येण्यासाठी जे आहे आपल्याला मार्ग दाखवतात. देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आहे ती दाखवतात. आणि जर आपण तिसरा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आमच्या जे मी पवित्र शास्त्र वापरतो पंडिता रमाबाईंचं याच्यावरती असं लिहिलेलं आहे, देवाची दया व सामर्थ्य यांच्या चिंतनांमुळे आशा ही जी आहे उत्पन्न होत असते. सध्या इर्मया जो भविष्यवादी आहे तो ज्यावेळेस आपण अगोदरचे 2 अध्याय पाहिले तर त्या ठिकाणी तो सर्व त्या गोष्टींचं उल्लेख किंवा वर्णन करताना आपल्याला दिसतो. परंतु ह्या समयी आता ह्या वचनापर्यंत येत असताना त्यांनी त्याचं जे मन आहे ते देवाकडे लावलेलं आपल्याला पाहावयास भेटतं. देवाची जी प्रेमदया आहे, देवाची जी करुणा आहे त्याची आठवण त्याला त्या समयी झालेली दिसते. म्हणूनच 21व्या वचनाची सुरुवात करत असताना इर्मया भविष्यवादी अशी करतो, हे मी मनात आणतो, मी आशा देतो. आणि 22वं वचन अत्यंत सुंदर रीतीने त्या ठिकाणी लिहून ठेवलं आहे. यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. जरी यरुशलेम नगरीची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती, जरी त्या ठिकाणी जे आहे मंदिर पाडण्यात आलेलं होतं, सर्व दुःख, कष्ट, वेदना त्या ठिकाणी होत्या. परंतु ह्या समयी इर्मया जो आहे देवाच्या प्रेमदयेची, देवाच्या करुणेची आठवण करतो. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील देवाने जे आहे आम्हाला नष्ट केले नाही, म्हणून त्याला त्या ठिकाणी एक आशा निर्माण झालेली दिसते. आपण जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये देव बाप जो आहे, जो परमेश्वर जो आहे, जो या सर्व सृष्टीचा निर्माण करता देव आहे, आपल्यासाठी सर्वात मोठा आशेचा स्रोत आहे. तो आपल्याला सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा देव आहे. आपण कितीही जरी संकटात असलो या ठिकाणी जी आहे परिस्थिती त्या ठिकाणी बदलत नव्हती. आणि त्या परिस्थितीमुळे जे आहे इर्मयाच्या मनामध्ये आशा निर्माण झाली नाही. तर प्रभूचं परमेश्वराचा जो स्वभाव होता त्याचं जे
प्रेम होतं, त्या प्रेम दयेमुळे त्याच्या मनामध्ये आशा निर्माण झालेली आपल्याला पाहायला भेटतो. अनेकदा आपण देखील अशा समस्यांमध्ये जातो, जरी त्यावेळेस ती नगरी त्या समस्यांमधून होती. परंतु आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना देखील आपल्याकडे समस्या येतात, अपयश येतात. अ, लोकांच्या बोलण्याकडे आपण जास्त प्रमाणामध्ये पाहतो. परंतु तसं न करता आपण देवाच्या आशेकडे, देवाकडे पाहणं गरजेचं आहे. आपण जर का दाविदाचं उदाहरण घेतलं तर दावीद संकटाच्या वेळेस काय म्हणतो, की अ, दावीद असं म्हणतो, की मला जे आहे 121व्या वचनामध्ये, "मी माझे डोळे पर्वताकडे लावतो आणि माझी मदत कुठून येईल, हे मी पाहतो." देवाकडे दावीद 121व्या अध्यायामध्ये असं म्हणत आहे, की "मी माझे डोळे जे आहेत त्या पर्वतांकडे लावतो आणि त्या ठिकाणावरून जो देवबाप आहे, जो परमेश्वर जो आहे, तो मला संकटाच्या काळामध्ये मला तो सहाय्य पुरवतो." म्हणजे त्याने त्याची जी आशा आहे त्या देवाकडे लावलेले आपल्याला पाहावयास भेटते. दाविदाचं संपूर्ण जीवन जर का आपण बारकाईने पाहिलं तर त्यांनी पूर्ण आशेने आणि पूर्ण विश्वासाने त्या देवाकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आज आपण आपल्या संकटाच्या काळामध्ये आपण देवाकडे आशा लावणं गरजेचं आहे. कारण की तो सर्व गोष्टी पुरवत असतो. कौटुंबिक असू द्या, आजारपण असू द्या, सर्व गोष्टीमध्ये देव माझ्या सोबत आहे. देवाच्या वचनांची आठवण करणं आपल्याला ज्या प्रकारे या ठिकाणी इर्मया भविष्यवाद्याने देवाच्या प्रेमदयेची आठवण केली, त्याच प्रकारे आपण देखील देवाने जी दया आपल्यावरती केलेली आहे, त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याची आठवण करून आपण त्याच्यावरती आशा ठेवणं गरजेचं आहे. आपण जर का 22व्या वचनामध्ये पाहिलं तर त्याची जी आहे देवाची प्रेमदया आणि त्याच्या करुणा थकत नाहीत. थकत नाहीत म्हणजे कधीही थांबत नाहीत किंवा संपत नाहीत असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. कारण की तो न थांबणारा जो आहे तो झरा आहे आपल्या सर्वांसाठी. देवाची प्रेम, दया आणि करुणा. आणि आपण जर का पाहिलं की अ, आपण आज जे आहे शेवटचं 22वं वचन आणि त्याचा शेवटचा भाग आपण जर का पाहिला, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या ठिकाणी तो स्वतःविषयी असं म्हणतोय, की त्याने प्रेम दया केली, त्याने कृपा केली म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. आपण देखील आज आपण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, ही देवाची प्रेम दया आहे, देवाची करुणा आहे. कारण की आपण जे आहे आपण जीवन जगत असताना सकाळच्या समयी आज जे आपण उठलो, देवाच्या चरणाजवळ बसलो, ही देवाची दया आहे. कारण की कित्येक ठिकाणी आपण पाहतो या जगामध्ये, की ज्यावेळेस रात्री लोकं झोपलेले असतात आणि त्याच समयी काय होतं, काही लोकांना जे आहे देवाचं बोलावणं येतं किंवा आपण वेगवेगळे आपण ॲक्सिडेंट बघू शकतो, की रात्री पहाटेच्या समयी त्या ठिकाणी ते होतात. परंतु आपण किती आज आपण म्हणू शकतो, की आपण भाग्यवान आहोत, की आज सकाळी आपण देवाच्या ह्या मननासाठी त्याच्या वचनामध्ये येण्यासाठी देवबापांनी पुन्हा एकदा आपल्याला नवीन दिवस दाखवला. नवीन सकाळी ह्या ठिकाणी घेऊन आला आणि त्याची जी आहे ही दयाच आहे. हे आपलं कोणत्याही प्रकारचं आपलं सामर्थ्य नाहीये. तर ही देवाची प्रेम दया आहे, की आपण रोज सकाळी उठू शकतो. रोज सकाळी उठून त्याची आपण स्तुती, आराधना करू शकतो. देव अनेक वेळा आपलं संरक्षण करतो. देव अनेक वेळा आपल्याला वाचवतो. देव अनेक वेळा आपल्याला काय करतो, उचलून घेतो. वेगवेगळ्या संकटातून आपल्याला देव सोडतो. कारण की आपण जर का पाहिलं हे जग आणि हा जगाचा मालक आपण पाहिलं तर तो काय आहे? तो सैतान आहे. ह्या जगाचा सत्ताधारी तो आहे आणि अ, त्याच्या सत्तेमध्ये आपण जगतो. कारण की वेगवेगळ्या मोह, माया, वेगवेगळे आजारपण, वेगवेगळ्या आर्थिक अडचणी आपल्याला येतात. परंतु रोज देव आपल्याला त्याच्यातून काय करतो? तो बाहेर काढतो आणि नवीन दिवस रोज सकाळी आपल्याला देवबाप दाखवतो. 23वं वचन जर का आपण पाहिलं, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, त्या रोज सकाळी नव्या होतात. परमेश्वराची जी प्रेमदया आहे, परमेश्वराची जी करुणा आहे, ती न थकता रोज सकाळी जी आहे ती नवीन होत असते. आपण जुन्या करारातून जर का उदाहरण घ्यायचं झालं, तर आपण इस्रायल लोकांचं उदाहरण घेऊ शकतो. ज्यावेळेस ते रानामध्ये चालत होते, त्यावेळेस देवबाप त्यांना रोज सकाळी नवीन मानना तो त्याचा पुरवठा करत होता. देवबापाने कधीही आदल्या दिवशी जो मानना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं, की तो तुम्ही तुमच्यासाठी राखून ठेवू नका. तो तुम्ही तुमच्यासाठी जपून ठेवू नका. तर मी तुम्हाला रोज नवीन मानना देत जाईल. देवबाप रोज त्यांना रोज सकाळी
नवीन मान्याचा पुरवठा इस्रायल लोकांना करताना आपण जुन्या करारामध्ये आपण पाहू शकतो. त्याच प्रकारे आपण जर का याचा विचार केला तर आजच्या जीवनामध्ये जे वचन आपल्यासाठी आहे, हे आपल्यासाठी काय आहे? मानणं आहे. रोजचा मानणं आहे. आणि रोज, रोज आपण हे वचन वाचल्यानंतर देवबाप नवीन गोष्टी आपल्याला त्याच्यामधून दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो, शिकवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. कारण की आपला जो देवबाप आहे तो अत्यंत जो आहे अ, विश्वासू पण अत्यंत थोर आहे. विश्वास धरण्या योग्य असा आपला देवबाप आहे. आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. कारण की पवित्र शास्त्रात अनेक अशी उदाहरणं देऊन ठेवलेली आहेत आपल्यासाठी. तसं आपण जर का पाहिलं तर आपण जर का पाहिलं तर ज्यावेळेस देवबाप आपलं रक्षण करतो, संरक्षण करतो आणि त्याची प्रेमदया आपल्यावरती असल्यामुळे आपण ज्यावेळेस नष्ट होत नाही, नष्ट झालो नाही याची आठवण निर्मया करतो. आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलं तर आपल्यावर देखील तशीच प्रेमदया, प्रीती देवबापांनी केलेली आहे आणि दावीद जे आहे त्याच्या जीवनामध्ये ज्यावेळेस स्तोत्र लिहितो त्यावेळेस 103 आणि 10 मध्ये स्पष्टपणे त्याचा उल्लेख दाविदाने केलेला आहे, की त्याने आम्हाशी आमच्या पातकास अनुरूप असे वर्तन केले नाही आणि आमच्या अन्यायास अनुरूप असे प्रतिफळ आम्हाला दिले नाही. कारण जशी पृथ्वीच्या वर आकाशी उंच आहे, तशी त्याची प्रेमदया त्याची भय धरणाऱ्यांवरती विपुल अशी आहे. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे, की आपण जर विलाप गीत याचा पहिला अध्याय 8व्या वचनामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, यरूशलेमेने घोर पातक केले आहे. जे पातक यरुशलेमेने केलेलं होतं, जे पापाचा परिणाम त्यांच्यावरती आज दुःख ह्या स्वरूपामध्ये आलेला होता, वेदना या स्वरूपामध्ये आलेला होता. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या विरुद्ध देवबापाने आपल्यावरती काय केलेलं आहे? प्रेमदया केलेली आहे, प्रीती केलेली आहे. आणि जे पाप आपण केलेले होते, त्याच्या अनुरूप असं वर्तन देवाने आपल्यासोबत नाही केलं, तर त्यांनी त्याची प्रीती आपल्यावरती दाखवली. आणि त्याची प्रीती अशा रूपाने दाखवली. आपण जर का रोमकरासपत्राचा 5वा अध्याय त्याच्यामध्ये पाहिलं, तर त्याच्या पुत्राच्या द्वारे काय केलेलं आहे? त्यांनी त्याची प्रीती आपल्यावरती प्रकट केली आहे, की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासारख्या पापी लोकांसाठी दिला, की ज्यावेळेस आपण त्या पात्रतेचं नव्हतो, त्यावेळेस त्यांनी ती प्रीती आपल्यावरती केली. आणि त्या प्रीतीमुळेच आपण नष्ट होत नाही किंवा नाहीसे झालो नाहीत किंवा आज आपण सकाळी या ठिकाणी उठून बसू शकलो, त्याची स्तुती आराधना करू शकलो. आणि तो देवबाप जो आहे, तो जो परमेश्वर आहे, तो अत्यंत विश्वासू असा परमेश्वर आहे. आपण जर का नवीन करारामध्ये जर का पाहिलं दयेविषयी, प्रीतीविषयी, तर उधळ्या पुत्राविषयी आपण विचार करू शकतो, की तो जो आहे त्याच्या बापाकडून त्याची सर्व संपत्ती घेऊन तो जो आहे एका वेगळ्या देशामध्ये गेला. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस त्याची संपत्ती संपली, ज्यावेळेस त्याचे हाल चालू झाले, ज्यावेळेस त्याला भूक लागली, त्यावेळेस तो पुन्हा एकदा काय झालेला आहे, त्याच्या पित्याकडे तो आला आणि त्याच्या पित्याने त्याचा स्वीकार अत्यंत मोठ्या मनाने केलेला आपल्याला वाचायला भेटतं. लुकाच्या 15व्या अध्यायामध्ये ते सर्व लिहून ठेवलेलं आहे, की ज्यावेळेस तो लांब होता त्यावेळेसच त्याचा जो बाप आहे त्याच्याकडे धावत गेला आणि त्याला गळाभेट त्यांनी काय केली? त्याच्या पित्याने घेतली. तशीच गळाभेट आपल्या देवाने देखील आपली घेतली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्या वधस्तंभावरती त्यांनी त्याचं शरीर अर्पण करून जो वधस्तंभ जे चिन्ह आपल्यासाठी आहे, की दोन्ही हात ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त लांब करतो, ते करत असताना एका हाताने तो जग आणि एका हाताने जे आहे परमेश्वराचा हात धरून तो समेट आपल्याला करताना पाहावयास भेटतो. आणि हीच जी दया आहे, ही जी प्रीती आहे, त्याची आठवण ठेवणं आपण गरजेचं आहे. ज्या प्रकारे इर्मया भविष्यवाणी या ठिकाणी ठेवतो, की त्या प्रेमदयेमुळे, त्या करुणेमुळे माझ्या मनामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे आणि ती खूप मोठी आशा आहे. ती दया आणि ती करुणा रोज नवीन होत असते. ती प्रत्येक सकाळी नवीन कृपा, नवीन सामर्थ्य, नवीन संधी जी आहे आपल्याला जीवनामध्ये जगत असताना आपल्याला देत असते. आपण पाहिलं इस्रायल लोकांविषयी पाहिलं, की रोज त्यांना देवबाप पुरवठा करत होता आणि त्याचं जे आहे पुढील भाग असा आहे, की देवबापाचा विश्वासू पण अत्यंत थोर आहे. देवबापाच्या विश्वासूपणाविषयी जर का आपण पाहिलं, तर
देव कधीही बदलत नाही. देव जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या शेवटापर्यंत तो समान राहणार आहे आणि तो तसाच शेवटपर्यंत राहणार आहे. जो पूर्वी जो देव होता तो आज देखील देव आहे. देव कधीही बदलत नाही. देवाचा स्वभाव जो आहे कायम तोच असतो. देवाचा स्वभाव कधीही बदलत नाही. ह्याच्याविषयी जर आपण बारकाईने जर का विचार केला तर आपण जुन्या जुन्या करारामध्ये नोहाविषयी आपण पाहू शकतो, अब्राहमाविषयी पाहू शकतो, योसेफाविषयी पाहू शकतो, की देवाने विश्वासाने जे आहे त्यांना सर्व गोष्टींचा पुरवठा केला. जे करार देवाने त्यांच्यासोबत केले, ते देवाने काय केले? ते पूर्ण केले. त्यांना तो आशीर्वाद देवाने दिला आणि नवीन करारामध्ये जर का पाहिलं तर पेत्राविषयी आपण देवाचा विश्वासू पण पाहू शकतो, की पेत्राला असं म्हणण्यात आलं, की ह्या खडकावर मी काय करेन? माझी मंडळी मी स्थापन करेन. मत्तई याचा 3रा अध्याय आणि जे आहे मत्तई याचा 6वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. मी वाचतो तुमच्यासाठी. 16वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. आणखी मी तुला असेही सांगतो, की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. देवबाप या ठिकाणी आपण पेत्राविषयी जर का विचार केला तर पुढील येणाऱ्या भागामध्ये पेत्र जो आहे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा छळ होत होता, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं होतं, त्यावेळेस तो 3 वेळा जे आहे काय करतो? प्रभूला नाकारतो. परंतु प्रभूने त्याच्यावर त्यावेळेस देखील दया केली आणि त्या दयेचं प्रतिफळ असं होतं, की जे देवाने त्याच्याविषयी अभिवचन दिलं होतं, की ह्या खडकावर मी आपली मंडळी रचील आणि प्रेषितांची कृती याच्यामध्ये आपण पाहतो, की पेत्राच्या एका भाषणाच्या द्वारे कशाप्रकारे त्या ठिकाणी मंडळीची स्थापना झालेली आपल्याला पाहावयास भेटतं. ह्याद्वारे आपण बघू शकतो, की देवावर आपण अ, विश्वास विश्वास ठेवू शकतो. देवाने जे काम इस्रायल लोकांसाठी केलं, जे काम अ, नोहा, अब्राहम, योसेफ, दानिയേल, पेत्र यांच्याविषयी केलं, तेच काम देव देखील आपल्याविषयी करण्याची देवाची काय आहे? इच्छा आहे. कारण की तो थोर देव आहे. या जगाचा निर्माण करता तो एकमेव देव आहे. 24व्या वचनामध्ये पाहिलं तर माझा जीव म्हणतो, यहोवा माझा वतन भाग आहे, म्हणून मी त्याच्यावर आशा ठेवून. देव आपला वतन भाग आहे. देव आपला वाटा आहे आणि त्यामुळे काय करतोय यिर्मया त्याच्यावरती आशा ठेवताना आपल्याला पाहायला भेटतं. आपण आपली आशा जी आहे प्रभू येशू ख्रिस्त ही खूप मोठी आशा आपल्याला देवबापांनी देऊन ठेवलेली आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती काय करतो आपण या जगामध्ये जगत असताना आपण विश्वास ठेवून जगत असतो. त्यानंतर आपण 25 आणि 26 वचनामध्ये आपण जाऊया. जे त्याची वाट पाहतात त्यांना जो जीव त्याला शोधतो त्याला यहोवा चांगला आहे. मनुष्याने धीर धरावा आणि यहोवाच्या तारणाची आशा धरावी. हे चांगले आहे. ही 8 या ठिकाणी जे आहे आपल्याला आपण जर बारकाईने विचार केला तर ही 8 आपल्याला देण्यात आलेली आहे. आपण देवावरती आशा ठेवतो. देवाकडे एका आशेने पाहतो. परंतु जे त्याची वाट पाहतात त्यांना काय करतो देव त्यांना आणि जो जीव त्याला शोधतो त्याला यहोवा चांगला आहे. आपल्यासाठी आपण देवाची वाट पाहतो. आपण देवाच्या तारणाची आशा ठेवतो. देवाच्या तारणाच्या धीराने वाट पाहतो. आपल्यासाठी किती चांगला आहे. आपण त्याची वाट पाहत आहात. रोज आपण ह्या जीवनामध्ये जीवन जगत असताना देवाच्या येण्याची आपण वाट पाहतो. कारण की जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली आहे, जरी ती ह्या जगातील लोकांना कठीण परिस्थिती वाटत असेल, परंतु ती आपल्यासाठी एक आशादायी परिस्थिती आहे. परंतु जो देव महान आहे, जो सर्वस्वी महान आहे, त्याच्या ठायी आपण आशा बाळगू शकतो, की कितीही कठीण परिस्थिती आली, तरी जे आहे आपण त्याच्यातून देवभाव आपल्याला बाहेर काढू शकतो. यशाया 40:31 मध्ये असं लिहिलेलं आहे, "जे परमेश्वराची आशा धरतात त्यांना नवीन शक्ती प्राप्त होते." आपण देवाची आशा धरणारे आहोत.
लिहून ठेवलेलं आहे की जे लोक त्याच्या आशा धरतात त्यांना तेव्हा रोज जे आहे नवीन शक्ती देण्याचा प्रयत्न देत असतो. आपण जर पाहिलं तर विलापाचा तिसरा अध्याय 21 ते 26 वचनामध्ये आपल्याला देवाची जी दया आहे ती संपत नाही हे पाहावयास भेटतं. त्यानंतर त्याची जी करुणा आहे ती रोज जी आहे सकाळी आपल्यासाठी एक नवीन जी आहे आशा घेऊन असती. आणि त्यानंतर आपण पाहिलं की देव जो आहे हा विश्वासू आहे. म्हणून आपण कधीही आशा सोडून न देता या जगामध्ये कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना आपण कधीही आशा न सोडून देता आपण त्याच्यावरती जे आहे आपलं जीवन आपण जगण्याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे की 1 तिमोथेचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये प्रेषित पौल जो आहे तो देव आपला तारणारा आणि प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा ह्या जगात जगत असताना देव आपला तारणारा ज्याने आपलं तारण केलं ते तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे केलं. आणि तीच काय आहे आपली खरी आशा आहे की तो जो आहे आपल्याला येऊन एक दिवशी तो या ठिकाणावरतून जो आहे त्याच्या जवळ आपल्याला तो घेऊन जाणार आहे.